हाय गाइस, व्हॉट्सअप, गुड मॉर्निंग। आता फायनली आपण पहिल्या डेस्टिनेशनवर पोहोचलेलो आहे आणि आता मगाशी मी मस्त स्कूटी राईड करत इथे पोहोचलो आणि मालवणमध्ये सकाळ सकाळी स्कूटी राईड करायची मजाच वेगळी आहे भाई, मस्त वाटतं। आणि मग नंतर मी इकडच्याच एका जवळच्या रेस्टॉरंटमध्ये ब्रेकफास्ट केला ह्या हॉटेलमध्ये आणि आता फायनली आपण आलेलो आहोत सिंधुदुर्ग फोर्ट बघायला। तर मग सिंधुदुर्ग फोर्टला जाण्यासाठी तो किल्ला 2 ते 3 किलोमीटर आतमध्ये आहे पाण्याच्या। तर मग आता आपण इथे फेरी पॉइंट आहे तिथे आलेलो आहोत। तर मग इथे आपलं काउंटर आहे आणि इथे 100 रुपये पर पर्सन तिकीट आहे। तुम्हाला 10 वर्षापर्यंत असतील तर मग हाफ तिकीट आहे, 50 रुपये आहे। आणि संध्याकाळी 5 वाजता तिकीट काउंटर बंद होतं, तर मग त्याच्या आधीच या। आणि मग आता इथून आपला पूर्ण असा फोर्ट सुरू होतोय, सिंधुदुर्ग फोर्टचा। अजून एक मला गोष्ट इथे सांगायची अशी वाटते की जी सिंधुदुर्ग किल्ल्याची आपली वाहतूक इथे जी काही संस्था आहे त्या लोकांनी असा रूल बनवला आहे की 45 ते 50 लोक आल्याशिवाय ते लोक बसच नाही सोडत, बस काय बोलते, बोटच ते लोक सोडत नाहीत। तर मग ती एक गोष्ट मला असं चुकीची वाटली, कारण की आता मी तरी आलोय 10:30 वाजता, पण इथे अशी लोक आहेत जी 9 वाजता सकाळी आलेत आणि त्यामध्ये सिनियर सिटीजन आणि लहान मुलं अशा प्रकारची सगळ्या प्रकारची लोक आहेत तिथे। तर मग मला असं वाटतं की त्यांनी ॲटलिस्ट तो काउंट कमी केला पाहिजे। 45-50 लोक आता जोपर्यंत थांबले नाही, तो आता मी नशिबाने आता मी जेव्हा आलोय तेव्हा माझा काहीतरी 35 का 40 वाला काउंट आलाय, पण मग आता लोक इथे 1.5 तास थांबलेत। तर मग आता लोकांना आपल्याला महाराष्ट्राचा हा इतिहास आहे आणि खूप महत्त्वाचा किल्ला आहे, त्यामुळे बघायची इच्छा असते सगळ्यांची म्हणून ते थांबतात। बट मग महाराष्ट्र टुरिझमने ह्या एका गोष्टीवरती लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं। बाकी सगळं तर काही नाही आहे, स्टाफ वगैरे चांगला आहे, आम्ही त्यांच्यासोबत बोललो सुद्धा, त्यांनी आम्हाला सगळं नीट समजवलं की कशी असते सिस्टीम वगैरे। बट स्टील त्या लोकांनी ॲटलिस्ट बोटचा जो काउंट आहे तो कमी केला पाहिजे असं मला वाटतं पर्सनली, कारण की 50 लोक येऊपर्यंत वाट बघणं म्हणजे खूप वेळ घेतं ते, आणि तोपर्यंत ऊन सुद्धा येतं। त्यामुळे मला असं वाटतं ही एक गोष्ट आपण सुधारली पाहिजे। आपलं सुरू झालेली आहे राईड आणि एवढ्या सीट त्या लोकांनी मागे बसवलेल्या आहेत, जसं की तुम्ही बघू शकता फुल भरलेलं आहे भाई, खतरनाक। तर मग फेरी पॉइंट पासून आपल्याला तिथे पोहोचायला 15 ते 20 मिनिटं लागतात, 10 ते 15 मिनिटं लागतात। 2 ते 2.5 किलोमीटर लांब येतो फोर्ट। तर मग आता आम्ही सगळे असे बसलेलो आहे आणि खतरनाक भाई इथे शोर सुद्धा आहे, त्यामुळे फुल मोठमोठ्या लाटा आहेत, त्यामुळे बोट सुद्धा फुल स्विंग होते। मस्त वाटतोय भाई फोर्ट इथून। आणि फॉरेनर सुद्धा आलेले आहेत वेट करायला। भाई साहब काय व्ह्यू दिसतोय इथून, बघा मस्त वाटतंय। आता सगळे उतरत आहेत आणि इथून ॲक्च्युअली एंट्री आहे फोर्टची। आणि ही आहे एंट्री इकडची फोर्टची, प्रॉपर अशी आतमध्ये लपलेली, म्हणजे जेणेकरून दिसणार नाही। आणि इथे तुम्हाला दक्षिणमुखी मारुतीचं एक मंदिर सुद्धा दिसतं, तर मग तुम्ही इथे त्याचं दर्शन करू शकता। अँड आफ्टर वी एंटर द फोर्ट वी हॅव दिस। आणि किल्ल्याच्या आतमध्ये एंटर केल्यानंतर लगेच तुम्हाला शॉप्स सुद्धा आहे इथे, जर कोणाला काही थंड प्यायचं वगैरे असेल, खायचं प्यायचं असेल तर त्या सगळ्याची सुविधा आहे इथे। आणि मग परत इथे एक स्टॉल आहे जिथे आपल्याला 5 रुपये पर पर्सनच्या हिशोबाने तिकीट काढावं लागतं। 5 रुपये ना भाई। ह्या किल्ल्याचं मला हे आवडलं की आतमध्ये फुल वेल मेंटेन्ड आहे, झाडं वगैरे लावली आहेत आणि शॉप्स वगैरे सुद्धा आहेत इथे प्रॉपरली। आणि इथे आतमध्ये गावातली घरं सुद्धा आहेत, म्हणजे इथे लोक राहतात। असं जनरली कुठल्या फोर्ट वरती आपल्याला बघायला नाही मिळत।
सध्या वातावरण आहे. हे जे तुम्ही बघताय ते आहे आपल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आणि इथे एक इंटरेस्टिंग पाटी लावलेली आहे जी तुम्ही वाचू शकता. तर किल्ल्यामध्ये एंटर केल्यानंतर आपल्याला 1 तासाचा वेळ मिळतो आणि आपल्या बोटचा एक नंबर असतो. आता आमच्या बोटचा नंबर आहे 35, तर तो आपल्याला लक्षात ठेवायचा असतो आणि आपल्याला परत जाताना त्याच बसमध्ये, का सारखं बस बोलतोय भाई, महाराष्ट्र दौऱ्यामध्ये एवढ्या बस पकडल्या आहेत की मला आता सारखं तोंडातून बसच येते बाहेर. जाताना आपल्याला परत तीच बोट पकडायची असते 35 नंबरची. आखर विहीर सुद्धा आहे, तीही आपण आता बघूया. मग आता इथे एक ताई गोड पाणी बाहेर काढते विहिरीतून. म्हणजे पाण्यासारखं पाणी का गोड आहे ताई? आणि पलीकडलं तिथं दूध विहीर कसं काय लिहिलंय मग? हा नाव ठेवलंय ना. 3 विहिरी आहे गोड पाणी. ही 2 झाल्या, तिसरी कुठे? दही. भाई खूप कठीण काम आहे. ते दिसायला खूप सोपं वाटतं पण खूप कठीण काम असतं. आता ताई रोज करत असेल म्हणून तिने एकदम प्रो प्रकारे ते केलंय आणि मग नंतर असं पकडून त्या घेऊन जातात. जातोय दूध विहीर बघायला. तर मग आता आपण चाललोय भवानी मंदिरला. एंट्रीलाच फोर्टच्या गाईड सुद्धा असतात बसलेले, तर मग तुम्ही मोठा ग्रुप वगैरे असाल तर मग बार्गेन करून तुम्ही गाईड सुद्धा करू शकता. आणि इथून आता पूर्ण आपल्याला अरेबियन सीचा व्ह्यू बघायला मिळतो भाई. भाई मजा आली हा व्ह्यू बघून सिंधुदुर्ग फोर्टचा. वाव. असं किल्ल्याच्या सेंटरला येऊन असा एक इथे व्ही शेप आहे जिथे आता आपण उभे आहोत. तर आता लोक फुल वरच्या साईडने एक्सप्लोर करतायत. असं इथून शिड्या चढून वरचा पार्ट एक्सप्लोर करणार आहोत. खतरनाक. लोक पॅरासेलिंग करताना सुद्धा दिसतात. दोन तीन बोट आहेत. मस्त वाटतं यार हा फोर्ट एक्सप्लोर करताना. मस्त मोठा फोर्ट आहे भाई आणि असं पाण्याच्या मध्ये आहे त्यामुळे इथून जो व्ह्यू दिसतोय ना तो एकदम फर्स्ट क्लास आहे. आणि तिथे आपल्याला 3-4 बोट दिसत आहेत ज्या पॅरासेलिंग वगैरे करतायत. वॉटर ऍक्टिव्हिटी सुद्धा होतात मालवण बीचला इथे जवळच.
तर मग आता फायनली आपलं सिंधुदुर्ग फोर्टचं एक्सप्लोरेशन झालेलं आहे आणि आता परत आपली बोट आलेली आहे 35 नंबरची आणि आता सगळे हळूहळू एक एक करत आतमध्ये जाणार. सो अशी होती आपली सिंधुदुर्गाची भटकंती. तर मग आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण तारकर्लीमध्ये कुठे कुठे तुम्हाला फिरता येईल, कुठे राहता येईल आणि काय काय करता येईल याबद्दल मी इन्फॉर्मेशन देणार आहे. तर मग धन्यवाद.